ऐतिहासिक भिस्तबाग महालात देशभक्तीचा जल्लोष, तिरंग्याला सलामी देत इतिहास जपण्याचा संकल्प. नगरसेवक संपत बारसकर यांचा स्तुत्य उपक्रम. अहिल्यानगरच्या ऐतिहासिक भिस्तबाग महालात आज स्वातंत्र्य दिनाचा उत्साह अक्षरशः शिगेला पोहोचला. नगरसेवक संपत बारसकर यांच्या संकल्पनेतून सकाळी 8:30 ते 10 वाजेपर्यंत भव्य देशभक्तीपर राष्ट्रगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नितीन निंबाळकर प्रस्तुत स्वर सद्गुरू ऑर्केस्ट्राच्या दमदार सादरीकरणाने भिस्तबाग महालाचा परिसर देशभक्तीच्या स्वरांनी दुमदुमून गेला. यानंतर जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या गीताने कार्यक्रमाची दिमागदार सांगता झाली. तिरंग्याला सलामी देताना परिसरातील नागरिक, महिला भगिनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला अभिवादन केले. या कार्यक्रमाला नगरसेवक कुमार वाकळे, डॉक्टर सागर बोरुडे, नगरसेविका मीना चव्हाण, साहेबराव सप्रे, दिनकर सप्रे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे नगरसेवक संपत बारसकर यांनी भिस्तबाग महालाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे, सुशोभीकरण आणि ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यावर भर दिलाय. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी सारख्या राष्ट्रीय सणांना नागरिकांनी मोठ्या संख्येने येथे यावे, या ऐतिहासिक वास्तूला पर्यटन स्थळाचे स्वरूप मिळावे आणि अहिल्यानगरचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावा, हा यामागचा उद्देश आहे. देशभक्तीचा उत्साह आणि इतिहास जपण्याचा संकल्प भिस्तबाग महालात आजचा स्वातंत्र्य दिन खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरला. की ज्या ठिकाणी भिस्तबाग महाल आपण डेव्हलप करतोय आणि आपल्याला या ठिकाणी मोठा तिरंगा ध्वज उभा राहायचा आहे, आणि पण प्रत्येक व्यक्तीची अजून एक अपेक्षा आहे की हा भिस्तबाग महाल हा पूर्णपणे कसा डेव्हलप होईल, पूर्णपणे कशा त्याला मार्गी विषय लावता येईल. तर तुम्हाला एकच या ठिकाणी सांगतो मी, म्हणजे आमदार संग्रामभाई जगताप यांच्या माध्यमातून आपण प्रशासनाला मागणी केलेली आहे की ह्या ठिकाणी अम्युजमेंट पार्क म्हणून आरक्षण टाकून ही वास्तू महानगरपालिकेला घ्यायची. ज्यावेळेस तिचे इथं पार्क म्हणून त्याच्यावर आरक्षण पडत आणि आरक्षण पडल्यानंतर जे समजा कोण आता प्रत्येक लोकांना मागं मी समजून सांगितलं की बुवा कोणाला वाटतं याला मालक आहे, कोणाला वाटतं नाही आहे, कोणाला वाटतं शासन मालक आहे. पण आता ते कागदाच्या 7-12च्या लई भानगडीत तुम्हाला पाडण्यापेक्षा तर म्हणलं आपण ते प्रोसेसमध्ये कसं पुढे जाता येईल तशा प्रकारे आपण नियोजन केलं. अनेक लोकांचे अनेक विचार असतात, त्या अनेक विचारामध्ये भरपूर लोकांचं असं म्हणणं आलं की बुवा याला कमर्शियलचा लुक या ठिकाणी दिला पाहिजे. पण त्या ठिकाणी प्रमुख मागणी मी अशी केली होती की ह्या माझ्या प्रभागाचं नाक नाही, हे अहिल्यानगर शहराचं नाक आहे. या दृष्टिकोनातून तुम्ही या वास्तूकडे पाहिलं पाहिजे. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या निमित्ताने एक विनंती करतो की जे देशामध्ये अपप्रवृत्ती चालल्या आहेत त्या अपप्रवृत्ती आज आपण ठेचल्या पाहिजे. कारण आपल्या ज्या पूर्वजांनी रक्त सांडून हा देश आपल्या हातात दिलेला आहे आणि आपण कसा चालवायचा ते आपण ठरवलं पाहिजे. जर आपण या देशासाठी थोडा सुद्धा वेळ आज जर आपण पाहिलं तर खरोखर आपण इस्रायलला मानलं पाहिजे. इस्रायल सारखी देशभक्ती मी कोणत्याही नागरिकांमध्ये इतक्या प्रमाणात मामा पाहिली नाही. अतिशय छोटा देश आहे, पण त्या लोकांनी तुम्ही पहा त्यांना ज्या ज्या देशांकडून धोका होता त्या ठिकाणी 20-30 वर्षापूर्वी डॉक्टर प्लॅन्ट केले आणि त्या डॉक्टरांनी त्या नेत्यांच्या दातामध्ये चिप बसवली, कोणाच्या पायामध्ये बसवली, आणि ज्या वेळेस त्यांना लोकेशन लागून फायर करायचं होतं त्यांनी आता ते काम केलं. म्हणजे त्यांनी भीती नाही बाळगली की आपण या दुसऱ्या देशात नाव बदलून राहतोय, उद्या यांनी धरलं तर आपल्याला मारूनच टाकणार आहे. आज इतका छोटा देश आहे पण त्यांनी त्यांच्या आजूबाजूचे 7ही देश त्यांचे विरोधक आहेत, पण ते सगळ्यांना नमोहरण करून टिकलेलं आहे. आणि ते करू शकते फक्त ज्या देशात नागरिकांची देशभक्ती असन, देशासाठी मरायची तयारी असन किंवा काही करण्याची तयारी असन, त्यावेळेस ते घडू शकतं. आज तर आपण 150 कोटीच्या पुढे आहे आणि इतकी जर देशभक्ती आपल्या मनात नागरिकांच्या भारतीयांच्या जागी जर झाली तर आपण या जगावर राज्य करू शकतो. हे छोटं उदाहरण आपल्याला इस्रायलने दिलेलं आहे, त्याच्याकडून बघून आपण बोध घेतला पाहिजे. एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. आज अहिल्यानगर येथील भिस्तबाग महाल येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदनाचा जो कार्यक्रम प्रभाग नंबर 1चे नगरसेवक माननीय संपतदादा बारसकर यांनी आयोजित केला होता व मला मुख्य पाहुणे म्हणून त्यांनी निमंत्रित केले होते.
येथील नागरिकांचा जो उल्हास पाहून खूपच खुशी झाली. या प्रभागातील विविध होणाऱ्या सुधारणाविषयी त्यांनी माहिती दिली व सर्वांनी आपली भाषणातून देशासाठी देशसेवेसाठी बोलले आणि मी आपण सर्वांना या माध्यमातून 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. एक कर्नल म्हणून सर तुम्ही देशासंदर्भात युवा तरुणांना काय आवाहन कराल? युवा तरुणांना मी हेच म्हणेन की युवा तरुणांनी जो आहे सर्वात प्रथम आपले आरोग्य यावर भर देणे आणि आपण शाळेमध्ये काय शिकता आणि कसे वागता यावर आपले भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे युवकांनी जनजीच्या ज्या हल्ली झालेल्या कृतीमध्ये न पडता चांगल्या मार्गाने व आपल्या संस्कृती आणि संस्कृती जोपासना करावी असं मी म्हणेन. तर आज 15 ऑगस्ट निमित्त मी एकच बोलू इच्छिते की आपण सर्वजण नागरिकांनी आज आपण भिस्तबाग महालाजवळ सर्व उपस्थित राहिलो होतो. तर हा खूपच छान असा सुरेल संगीताचा कार्यक्रम झालेला आहे आणि देशभक्तीपर गीताच्या या कार्यक्रमांनी सर्वांच्याच म्हणजे उरात देशभक्ती जागृत झालेली आहे आणि हीच देशभक्ती मी असं सांगेल सर्वांना आवाहन करेल की आपल्या सर्वांच्याच मनात नेहमीच अशी जागती राहिली पाहिजे. कारण आज आपण जे पाहतोय देशातील वातावरण तर हे खूपच म्हणजे सर्वांना निराशाजनक आहे. तर या निमित्ताने मी एकच सांगू इच्छिते की आपण आपल्या देशाचा स्वाभिमान अभिमान याला कधी ठेच पोहोचणार नाही अशी आपण सर्वांनी भूमिका घेतली पाहिजे आणि भारत आपण कधी आपली ओळख सांगताना आम्ही एक भारतीय हीच सांगितली पाहिजे. धन्यवाद.